नरेश दादा नमस्कार. महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आपल्या शिवमानस पूजेनी आणि निर्वाण षटकांनी समाप्ती करते आणि शिवमानस पूजेनी आपल्या या निरूपणाला सुरुवात करते. मिळालेली ही विशेष सेवा खूप आनंददायी आहे. अशीच आनंददायी यात्रा आणि सेवा आपल्या सगळ्यांकडून श्रवण मनन चिंतन आणि निजध्यासन या रूपामध्ये घडो ही आता शिवाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या माझ्या निरूपणाला सुरुवात करते. रत्नैकल्पितमासनं हिमजलैर्स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्. संवरणे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु. छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हे तत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो. आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणात् शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारः पदयो प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्रीमहादेव शम्भो. सानन्दमानन्दवने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवृन्दं वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशान्ति सा तीर्थवर्या मणिकर्णिका च. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. जय जय रघुवीर समर्थ. बघा, आता आपली उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या ज्या तीन स्थिती आहे त्या तीन स्थितींचा अनुभव आपण स्वतः घेऊ शकतो. आता आचार्य परंपरा ऐकायची आहे. आता आपल्याला पुराणातही रमायचं नाही आहे आणि भविष्याचाही विचार करायचा नाही. जय जय रघुवीर समर्थ. पुराणात म्हणजे भूतकाळातही रमायचं नाही आणि भविष्यकाळाचाही विचार करायचा नाही. आपल्याला रमायचं आहे सध्याच्या वर्तमान काळात. म्हणजेच जे आपल्या समोर दिसतंय त्याला मानायचं आहे आपल्याला. जे आपल्याला समोर दिसतंय ते. आता जे आपल्याला दिसतंय, लोक म्हणतात की देव दिसत नाही असं लोक म्हणतात. म्हणजे आपणही म्हणतो. जोपर्यंत ज्ञान होत नाही, आचार्यांचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपणही म्हणतो की देव दिसत नाही, देव दृश्य स्वरूपात नाही. मग देव दृश्य स्वरूपात नाही तर मग आपल्याला आनंदही होऊ शकत नाही. जय जय रघुवीर समर्थ. दृश्य स्वरूपात नाही, आपण जर तो अनुभव घेऊ शकत नाही तर तो आनंद जर घेऊ शकत नाही तर देवाचं अस्तित्व आपल्यासाठी नाहीच आहे. मग मानण्यासाठी मंत्रे तीर्थे विजय दैवे असं म्हटलं आहे. मंत्रे तीर्थे विजय दैवे. मग आपल्याला प्रत्यक्ष स्वरूपामध्ये भगवंताचं दर्शन घडतंय असं जर मी म्हटलं तर मग ते म्हटल्यानंतर आपल्या बुद्धीला बसतो मोठा धक्का. मग त्यांनी म्हटलं आता सध्याच्या परिस्थितीत मी ते अगदी प्रूफ देऊ शकतो आपण या सगळ्या गोष्टींचं की ते म्हणतात की शिवाची आराधना करतोय आपण. महिना शिवाचा आहे. धुंदुरमास हा 0 महिन्यापासून सुरुवात केली आहे. 16 डिसेंबरपासून ते जानेवारी 14 पर्यंत धुंदुरमास होता. आपली प्रकृती बघा कशी आहे.
आणि धुंधुरमास म्हणजे शून्य महिना. शून्य महिना म्हणजे मनाची बुद्धीला जे वाटतं ते नाही आहे हे मानण्याचा महिना धुंधुरमास. आणि धुंधुरमासानंतर येते मकर संक्रांती. आणि मकर संक्रांतीचा ग्रह आहे सूर्य. तसा तर पूर्ण जगाचाच चालक सूर्य आहे. पण त्यातल्या त्यात मकर संक्रांतीला त्याचं विशेष महत्त्व, ते 7 घोडे वगैरे घेऊन तो फिरतो आकाशामध्ये, त्यामुळे त्याचं विशेष महत्त्व आहे. हे पण आपण सायंटिफिकली विचार केला आहे. पण आता ते म्हणतात आहे सूर्यदेव आणि शिव यांचा संबंध आहे. आदित्य आणि शिव यांचा संबंध आहे. आणि इकडे आपण अमावस्या साजरी करतो. प्रत्येक गोष्ट आज तर 2 तास कमी पडतील एवढं आपल्या जो मॅटर आहे बोलण्याचं. पण आता मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते की रुद्र म्हणजेच आदित्य आहे. आता रुद्र म्हणजे आदित्य म्हटल्यावर पहिल्याच वाक्यामध्ये सांगून टाकलं की आपलं दर्शन होत नाही का मग शिवाचं. मग आपल्याला या गोष्टीचा आनंद व्हायला पाहिजे की आपल्याला शिवाचं दर्शन होतं की नाही. कारण की सूर्य म्हणजेच शिव आहे. जय जय रघुवीर पटवते आता. आणि ते पटवल्यानंतर होणारा आनंद आहे. कारण रुद्र म्हणजे आदित्य आहे. त्यांनी म्हटलंय नमो रुद्राय आदित्याय, नमो रुद्राय. ऋग्वेदात म्हटलंय. आता ऋग्वेद हा पहिला श्लोक आहे. म्हणजे आपल्या वेदांच्या मुळातला ऋग्वेद जो पहिला आहे त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की नमो रुद्राय आदित्याय. रुद्राला जर नमस्कार करायचा असेल तर आदित्य आपल्या डोळ्यासमोर येतो रोज. आणि त्यामुळेच आपण जे लोक धर्माचरण करतो, जे सत्याचरण करतो, जे धार्मिक म्हणवतो, ते सगळेजण सूर्याला जल देऊनच सुरुवात करतात. मग असं म्हटल्यावर तोच रुद्र आहे असं म्हटल्यावर आपल्या मनाला जे एक प्रकारचं सत्याचं ज्ञान होतं ते ज्ञानचक्षु देणारा आपला हा आदित्य आहे. आणि म्हणून आत्म्याचा कारक आहे आणि चंद्र मनाचा कारक आहे. म्हणजे या दोन्ही, मनाला कोण प्रकाशित करत आहे? सूर्य प्रकाशित करतो आहे. म्हणजे मन आणि आत्मा दोन्ही आपल्या समोरच आहे. जय जय रघुवीर समर्थ. मानण्यावर आहे म्हटल्यावर सगळं बरं. का बरं मानायचं या सगळ्या गोष्टी? या शिवाच्या तत्वाला मानायचं का बरं आहे? याचं कारणच असं आहे की मानण्यानीच तर सृष्टी निर्माण झाली आहे. आपण योगवसिष्ठ ऐकतो, ब्रह्माची जी उत्पत्ती केली आहे भगवान विष्णूंनी, ती मानण्यातून, मनाच्या संकल्पातूनच केली आहे. मग मनाच्या संकल्पातून केलेली जी उत्पत्ती आहे ती उत्पत्ती मनानेच पूर्ण होणार आहे. जिथून जशी उत्पत्ती झाली ती मनाने पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे जी सगळी संकल्पना आहे विश्वाची, ती सगळी विश्वाची संकल्पना मनाने तयार झाली आणि मनामध्येच विलय पावते. आणि ब्रह्मा म्हणजे आपल्याला निर्माण करता, विष्णू म्हणजे सर्जन करता आणि शिव म्हणजे संपवणारा असं म्हणतात. पण काय संपवतो हे सांगतच नाही. शिव काय संपवतो हे सांगत नाही. तर शिव संपवतो आपल्यामधलं अज्ञान, आणि शिव संपवतो आपल्या देहाभिमान, आणि शिव उदय करतो आपल्या आत्म्याचा. म्हणून आपण सूर्याकडे बघितल्यानंतर जर आनंद झाला, ते तेज मिळालं, ते सत्य जर आपल्याला स्वीकारता आलं, तर तेच रुद्राचं स्वरूप आहे. आणि हेच आपल्या महाशिवरात्रीचं वैशिष्ट्य कसं आहे ते सुद्धा सांगण्यासाठी खूप आहे. आता बघा, ऐतरेय उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे, म्हणजे मला सांगायचं वेगळं आहे पण त्याच्या अनुषंगाने ऐतरेय उपनिषदामध्ये आपल्याला त्यांनी म्हटलं आहे की 3 जन्म होतात माणसाचे. आता आपल्याला प्रत्येक वेळी वाटतं की जन्म झाल्यानंतर 2दा जन्म होतो हे आपलं ऐकलं आहे की हा आपला जो जन्म होतो तो, आणि त्यानंतर ज्ञान जर मला मिळालं तर त्या ज्ञानानंतरचा होणारा माझा दुसऱ्यांदा जन्म, त्याला द्विज म्हणतात, दुसऱ्यांदा जन्मलेला. हे माहिती होतं की माझा जन्म हा जो पृथ्वी तलावर झाला तो एक जन्म, आणि त्याच्यानंतर ज्ञान झाल्यानंतर जो झाला तो दुसऱ्यांदा, तो दुसरा जन्म. या 2 जन्मांबद्दल माहिती होतं. पण शिवतत्व जर कळायचं असेल आपल्याला तर ते 3 जन्म आहेत म्हणतात. त्या ठिकाणी आपल्याला खरं शिवतत्व कळतं. 3 जन्म कोणते? ऐतरेय उपनिषदामध्ये म्हणतात आहे की आपला पहिला जन्म वडिलांच्या पोटात झालेला आहे. 3 महिन्यापूर्वी वडिलांच्या पोटामध्ये आपला जन्म होतो. त्यानंतर तो आईच्या पोटामध्ये येतो. ते 2 महिन्याचा काळ जो आईलाही माहिती नाही. मग तो जो याच्यामध्ये आईच्या पोटामध्ये येतो तेव्हा नंतर जो आपला जन्म होतो तो दुसरा जन्म आहे. बरं, दुसरा जन्म झाल्यानंतर तिसरा जन्म कोणता? मग या ठिकाणी तो प्रकार नाही आहे की तुला जेव्हा ज्ञान झालं तेव्हा तिसरा जन्म, तो जन्म नाही. मेल्यानंतर आत्मा जो मुक्त होतो तो तिसरा जन्म आहे. जय जय रघुवीर समर्थ. पहिल्यांदा वडिलांच्या पोटामध्ये स्थित होतो 3 महिन्यासाठी, जी त्यांनाही कल्पना नाही आणि आईलाही कल्पना नाही पुढे 2 दिवस. ती कल्पना नसलेला म्हणजे आत्मारूपी आपल्या शरीराचा जन्म झालेला आहे. मग तो वडिलांच्या याच्यातला पहिला, आईच्या गर्भातून बाहेर येतो तो दुसरा, आणि मेल्यानंतर आत्मा जो मुक्त होतो तो तिसरा. म्हणजे जीवनाला महत्त्वच किती दिलं आहे दुसऱ्या. तर हा जो तिसरा जन्म आहे ना, तिथे शिवाची अवस्था आहे. म्हणजे आपण जन्मतो तेव्हा ब्रह्माचं तत्व, सर्जन होतो ते विष्णूचं तत्व,
आणि पुन्हा जो तिसऱ्या जन्म म्हणून जो मुक्त होतो तो आपला शिवतत्व आहे. मग मुक्ती जर शिव देतोय तर त्याला आपण मरणाचा कारक कसा म्हणू शकतो, हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासारख्यांच्या मनात, आता सायंटिफिक ज्यांची वृत्ती आहे त्यांच्या मनात पडू शकतो. मरण्याचा कारक म्हणतात आणि प्रत्यक्ष म्हणतात की तिथे जाऊन मरण म्हणजे मुक्ती. मग देहाच्या मरणाला मणिकर्णिका घाटावर मुक्ती मिळते का? नाही. तिथे देहाला जरी मुक्ती दिली तरी प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्या जीवाच्या कानात शंकर येऊन सांगतात की मी तुझ्यासोबत आहे आणि तुला मी मुक्त करतो. तेव्हा ती तिसरा जन्म आहे आपला, आणि तो तिसरा जन्म आहे. मग त्या जन्मामध्ये आपण पुन्हा भगवंताकडे जायचं का पृथ्वीकडे ओढल्या जायचं, हा निर्णय आपण त्या मणिकर्णिका घाटावर घेत असतो. हे शिवतत्व आहे. मग हे शिवतत्व आहे तर शिवाचा डोळा म्हटलंय त्यांनी, डावा डोळा म्हणजे चंद्र आहे. शिवाचा डावा डोळा म्हणजे चंद्र. मग आपण शिवाला रोज बघतो की नाही? नंतर शिवाचा उजवा डोळा म्हणजे सूर्य. पण ते दोन्ही डोळे आपल्याला तेव्हाच दिसतील जेव्हा आपला इथला त्यांचं त्रिनेत्र जसं आहे तसं आपला ज्ञानाग्नीने हा जर डोळा उघडला तर आपल्याला चंद्रसूर्याचं शिवरूपामध्ये दर्शन घडतं, असं ऋग्वेदामध्ये म्हटलं आहे. मग हे सगळं पटल्यानंतर आपण कोण म्हणतो देव नाही? प्रत्यक्षात वायुरूप आहे, पाणी रूप आहे, हे जरी मानण्याची गरज नाही. पण सूर्य उगवला म्हणजेच शिव आहे, आणि तो ज्ञानाग्नीने आपण जर पूर्ण केला तर तिसरा जन्म सफल होणार आहे आपला. तर ह्या म्हणून पलपल मरणे की घटना को लोग यहाँ जीवन कहते हैं. त्यामुळे हे जीवन संपवून आपल्या मृत्यूनंतरचं जे जग आहे ती मुक्ती शिवाचं तत्व आहे. मग ते म्हणून शिवतत्व कळायला कठीण आहे. प्रत्यक्ष शिव आपल्यामध्ये होता आहे आणि राहणार आहे हे सांगण्यासाठी सूर्य समोर आहे. मन शांत करण्यासाठी चंद्र समोर आहे. चंद्राला त्यांनी स्वतः धारण केलं आहे. सूर्याचाच तो रूप आहे. या सगळ्या घटना आपल्याला खाडकन उघडं व्हायला मोकळ्या करतात. म्हणून आदित्य हृदय स्तोत्र म्हणतात शिवाचं. मग शिवाचं झाल्यानंतर बघा, सूर्य आणि चंद्राच्या संतुलनाचा क्षण म्हणजे महाशिवरात्र आहे. चंद्राच्या आणि सूर्याच्या संतुलनाचा क्षण म्हणजे महाशिवरात्र आहे. कारण चंद्र क्षीण होतो, अमावस्या आहे, आणि सूर्य तर नाहीच आहे रात्रीच्या वेळी. रात्र दीर्घ आणि गहन होते. सूर्य म्हणजे शिवाचा प्रकाशमान चेहरा, आणि शिव म्हणजे सूर्याचा मौन आत्मा. या सगळ्या संकल्पना लक्षात आल्यानं की आजचा दिवस आपला भरून पावला असं म्हणावं लागेल. सूर्य म्हणजे शिवाचा प्रकाशमान चेहरा. म्हणजे आपण जे सूर्याकडे आता सकाळी 6 वाजता उगवल्यावर बघणार आहे ते शिवस्वरूपाने बघायचं दिवसभर. आता माहिती असेल सगळ्यांना, मी काही कोणाला वेगळं ज्ञान देत नाही, पण जसं मला कळतं तेव्हा जो आनंद मिळतो तो वाटायचा फक्त प्रयत्न करते. यातले सगळे ज्ञानी आहेत, त्या सगळ्यांनी सगळ्या ग्रंथ वाचलेले आहेत. पण आपल्याला कळल्यानंतर आजचा दिवस स्मरणाने सुद्धा पवित्र होऊ शकतो. म्हणून या सगळ्या संकल्पना आपण बोलतो, आणि त्याची संधी शिवानीच आपल्याला दिली आहे की तू आज मला असं स्वरूप सांग माझं, किंवा तुम्ही हा सगळ्यांनी अनुभव घ्या. म्हणजे सूर्य म्हणजे शिवाचा प्रकाशमान चेहरा आहे, आणि शिव म्हणजे सूर्याचा मौन आत्मा आहे. मग त्या ठिकाणी सूर्यामध्ये जर काही ज्ञानाने आपल्यामध्ये मौन प्रगट झालं, अनुर्वाच्य ब्रह्म प्रगट झालं, मला बोलता येईन असं झालं, मला आनंद झाला, आणि तो जर सांगता नाही आला, मला मौनात मी राहू शकली, तर तो शिवाचाच रूप आहे. मग इतका शिव आणि आदित्य संबंध सांगितला आहे. म्हणजे सूर्यसंक्रांती म्हणजे सूर्यसंक्रांती म्हणजे बाहेरचा बळणबिंदू आहे. संक्रांती म्हणजे संक्रमण. सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा पृथ्वीवरील प्राणप्रवाह बदलतात, ऋतू बदलतात, आणि मानवाच्या मनोवृत्ती बदलतात. हे लिहून ठेवलं आहे. आपल्या बदलत का नव्हत्या आत्तापर्यंत? कारण आपल्याला ते माहितीच नव्हतं. जर ज्ञानाग्नी जर आपल्यामध्ये प्रज्वलित झाला तर या सगळ्या घटना जशा प्रकृतीत घडतात तशा आपल्याला जाणवायला लागतात. म्हणून आपण म्हणतो आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. मला प्रकृतीचा हा सगळा जो खेळ आहे ना तो कळावा, आणि तो कळण्यासाठी तू मला दे. मग मकर संक्रांती म्हणजे उत्तरायण प्रारंभ. म्हणजे 26 जून ते डिसेंबरपर्यंत आपल्याला दक्षिणायन होतं. डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबरपासून ते आतापर्यंत हे जे उत्तरायण सुरू झालं आहे त्याला कर्क संक्रांती म्हणजे दक्षिणायन म्हणतात. पहिलीची उत्तरायण प्रारंभ, मकर संक्रांती, आता कर्क संक्रांती. हा सगळा जेव्हा योग पाहतो ना, आणि तसंही माझं 16 डिसेंबरपासून ते 16 फेब्रुवारीपर्यंत हे निरूपण झाल्यामुळे हे सगळं मला कळतं आहे. त्याचा आपण अभ्यास जेव्हा करतो तर या दोन एकमेकांच्या मधोमध शिवरात्र येते म्हणतात. फक्त उत्तरायण म्हणजे मकर संक्रांती आणि कर्क संक्रांती याच्या बरोबर मध्ये मग आपली महाशिवरात्र येते. मग महाशिवरात्रीच्या वेळी चंद्र क्षीण असतो, म्हणजे नसतोच. म्हणजे चंद्र म्हणजे मन नाही. आता समजलं की मन म्हणजे चंद्र, आणि ते शिवाचं रूप आहे, त्यांनी धारण केलं आहे. आपल्या मनाच्या संकल्पना नसतात. हा पृथ्वीचा खेळ आहे, ब्रह्मांडाचा, की त्या तुम्ही जास्त विचार करत नाही.
कारण चंद्रच नाही आहे आकाशामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्र दीर्घ आहे, मोठी रात्र आहे, आसपासून मोठी रात्र आहे आणि गहन आहे, काळाकुट्ट अंधार आहे. याच्यासाठी पुन्हा उदाहरण, जितका जास्त अंधार असेल तितक्या चांदण्या लखलख करतात. चंद्राच्या प्रकाशात चांदण्या दिसत नाही, पण चंद्र क्षीण झाला की चांदण्या दिसतात. म्हणजे आपला मनाचा प्रवाह बंद झाला तर ज्ञानाचा प्रकाश उगवतो, जरी सूर्य नसला तरी. का उगवतो? कारण सूर्यापासून घेतलेलाच प्रकाश आहे ना चंद्राचा. जर दुपारी आपण आत्म्याचा प्रकाश घेतला सूर्याचा, तर रात्री चंद्र क्षीण आहे. किती सुंदर संकल्पना आहे. रात्री चंद्र क्षीण आहे म्हणजे मन चालू नाही आहे. आणि दिवसभरात सूर्याचा प्रकाश घेतला, मग सूर्याचा प्रकाश घेऊन मन क्षीण झाल्यावर आत्मा तेजस्वी आहे. आत्मा तेजस्वी आहे, मन क्षीण आहे. आणि अशा परिस्थितीत जर आनंद मिळाला तर तो आनंद शिवस्वरूप आहे. असा आचार्यांचा सिद्धांत वाचल्यापासून आपल्याशी संबंध प्रत्येक सणाचा मी लावू शकते. आचार्य त्यांनी त्या पद्धतीने शिकवतात आपल्याला. म्हणून बघा, योगशास्त्र शिकणारे लोक आहेत समोर, त्या अनुषंगाने सुद्धा बोलते की सूर्यनाडी म्हणजे ही सूर्यनाडी म्हणजे पिंगला, इडा, सुषुप्ना. पिंगला म्हणजे सूर्यनाडी, इडा म्हणजे चंद्रनाडी. म्हणजे पिंगला नाडी मंद होते, नाहीच आहे सूर्य. नंतर इडा नाडी संतुलित होते आणि सुषुप्ना म्हणजे सहज उघडते, त्यामुळे सुषुप्ना. ह्या सगळ्या घटना घडतात हे ऋषीमुनींना माहिती होतं. आणि ऋषीमुनींना माहिती असल्यामुळे त्यांनी हा क्षण, हा दिवस निवडला. हे जर ज्ञान झालं तर एकदा हे ज्ञान झाल्याबरोबर त्या प्रत्येक जीवाला त्या शिवतत्वाची ओळख होऊ शकते. कारण ओळख करून देणारा प्रत्यक्षदर्शी सूर्य आहे. कोण म्हणतं की देवाचं अस्तित्व नाही? मग देवाचं अस्तित्व नाही म्हणणारे लोक आपल्या स्वतःला आत्म्याला विसरतात, त्यामुळे देवाचं अस्तित्व नाही म्हणतात. देव प्रत्यक्ष रूपात ज्ञानाग्नी आपल्यासमोर प्रज्वलित करतो. हा तिसरा नेत्र जो शंकरांचा उघडणार आहे, तशाच प्रकारचा आपला तिसरा नेत्र म्हणजे इथली नाडी या ठिकाणी जागृत होते. ही रात्रीची जी वेळ आहे त्याला महाशिवरात्र, त्यालाच म्हणतात नैसर्गिक कुंडलिनीसाठी अनुकूल रात्र आहे. आता योगशास्त्र मी शिकलेली नाही, पण हे योगशास्त्र न शिकता सुद्धा त्यांनी जेव्हा सांगतात तेव्हा मला फार पटतात या गोष्टी, की खरंच समोर दिसणारा सूर्य, त्याचा घेतलेला प्रकाश, रात्री झालेला क्षीण चंद्र आणि त्या गहन अशा काळ्या कुट्ट म्हणजे अज्ञानाच्या अंधकारातून दूर होऊन आपण सूर्याच्या प्रकाशाच्या तेजाने तळपू शकतो. आणि तोच आनंद जो शिवाच्या समाधीमध्ये आणि मौनामध्ये आहे तो त्या दिवशी मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. इथपर्यंत महाशिवरात्रीचं महत्त्व. म्हणजे 3 भागामध्ये विभाजन करते, 45 मिनिटात बसवायचं आहे म्हणून ते महाशिवरात्रीचं महत्त्व आहे. म्हणजे प्रकृती आपल्यासमोर जे आणते ते सगळं खरं नैसर्गिकपणे येतच असतं. मग आता काशी पंचक जर आचार्यांच्या दृष्टीने मी वाचलं तर काशी पंचक वाचल्यानंतर आपल्याला आपल्या स्वतःची अनुभूती येते. सूर्य आपण देवाच्या स्वरूपात बघितला, ईश्वराच्या स्वरूपात देव बघितला. मग त्यानंतर आता आपण जर काशी पंचक वाचलं तर त्या काशी पंचकामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी की मनोनिवृत्ती परमोपशांती सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. म्हणजे ज्ञानप्रवाह विमल गंगा. ज्ञानप्रवाह त्या मणिकर्णिका घाटावर काय आहे की ती गंगा आहे. आणि ती गंगा म्हणजे आपल्याजवळ जर आता ते ज्ञान असेल तर ती ज्ञानगंगा माझ्या स्वतःच्या बुद्धीत आहे. तिथे जाण्याची सुद्धा गरज नाही, कारण मानसिक जग आहे सगळं. ब्रह्मानी मानस इच्छेने तयार केलेलं जग आहे. त्यामुळे माझ्या मनाने मी मणिकर्णिकेवरही जाऊ शकते, माझ्या मनाने मी काशीला जाऊ शकते विश्वनाथाच्या समोर, माझ्या मनाने मी विष्णूच्या समोर सुद्धा जाऊ शकते. असा ज्ञानप्रवाह माझ्या बुद्धीमध्ये स्थापित झाला तर त्याला मणिकर्णिकाच म्हणायला पाहिजे. तिथली मणिकर्णिका प्रत्यक्ष भौगोलिक स्वरूपामध्ये बघतात आणि ह्याचा माझा स्वतःचा विचार नाही, हा आचार्य म्हणतात आहे की तो जो ज्ञानप्रवाह आहे तो म्हणजे तुमची गंगा आहे. मग हा अतिशय शुद्ध झालेला, माहिती असलेला, ते ज्ञान मिळवणारी जी गंगा ती माझ्या हृदयातच आहे. मग ती मणिकर्णिका आहे सा काशिकाहम निजबोध रूपा. आणि ती निजबोधाचं मनाच्या सर्व वृत्ती निवृत्त होणे म्हणजे मनाचा तो चंद्र तो क्षीण होणे आणि तेच मणिकर्णिका तीर्थ आहे. मग 1 मिनिटं जर आपल्या मनाच्या वृत्ती सगळ्या स्थिर झाल्या तर मणिकर्णिका घाटाची उत्पत्ती आपल्या मनामध्ये झाली, मणिकर्णिकेची गंगा प्रगट झाली ज्ञानाची, असं आचार्य म्हणतात आहे. आणि हे सगळं करण्याचं कारण शिवतत्व. बरं, शिवतत्वच का बरं असं म्हटलं आहे? कारण नरात नारायण, जनात जनार्दन आणि जीवात शिव. जीवामध्ये शिव आहे म्हणून शिवतत्व ओळखायचं आहे. विष्णू तत्व ओळखून नुसता आनंद घ्यायचा भागवतात.
भागवतामध्ये भक्ती करायची, आनंद घ्यायचा विष्णूच्या स्वरूपाचा, कृष्णाच्या स्वरूप सगुण लीलांचं गायन करायचं आणि आनंद घ्यायचा. आणि शिव मोडतो म्हणतात. काय मोडतो तो? आपलं मन क्षीण करून टाकतो. आपलं मन क्षीण करतो आणि स्वतः म्हणतो, तुझं मन क्षीण झालं तर तुझ्या स्वतःच्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तू कोण आहे हे तुला कळेल. मग मी शेवटी निर्वाण षटक म्हणणार आहे ते त्यासाठी, की स्वतः मी कोण आहे हे जर मला कळलं आणि ते कुणाच्या प्रकाशात कळलं, त्याचाच स्वरूप असलेल्या सूर्याच्या प्रकाशात कळलं, त्याच्याचकडून प्रकाश घेण्याला चंद्राच्या मनाला क्षीण केलं, तेव्हा कुठे ज्ञानप्रबोधिनी गंगा जर प्रगट झाली ती माझ्या हृदयामध्ये, माझ्या बुद्धीमध्ये, तर तो खरा गंगेचा ज्ञानप्रवाह, शुद्ध असा ज्ञानप्रवाह आहे, जो भौगोलिक आहे, तोच माझ्याजवळ आहे. किती भाग्यवान आहे आपण, किती भाग्यवान. या भाग्याला खरंच ज्ञानाचा निर्मळ प्रवाह असेल तर तीच भागीरथी गंगा. म्हटलं आचार्यांनी सरळ, मी माझ्या मनाचं सांगत नाही. ज्ञानाचा निर्मळ प्रवाह असेल आपल्या मनामध्ये, आज जे मिळतं आहे आपल्याला ते ज्ञान जरी नुसतं, आनंद पुढचा पाहू, पण तो जो म्हणतो तीच भागीरथी गंगा आहे. आणि तीही कष्टाने नाही का ओढून आणली भागीरथानी, किती कष्टाने ओढून आली. मग आम्ही सुद्धा हृदयाचा शेवट केला आणि मनाला खेचून आणलं, आणि तेव्हा मनाच्या खेचण्यामुळे जो ज्ञानप्रवाह निर्माण झाला ती भागीरथी गंगा म्हणजेच माझ्यामध्ये असलेला हा ज्ञानाचा प्रवाह. दुसरं तिसरं काही नाही. मीच ती काशी आहे. आता काशीसुद्धा मीच आहे. देहदेव, त्यांनी म्हटलं देहदेव पाठ, नंतर काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, स्पष्टच म्हटलं आहे लोकांनी. म्हणजे वारकरी संप्रदाय असो की सत्य संप्रदाय असो, काशी म्हणजेच मी आहे, मीच काशी आहे. कारण मी निजबोध स्वरूपात मी जागृत जर असेन तर त्या जागृत असताना माझा स्वतःचा आत्मा मला काशी विश्वेश्वराचा भासू शकतो. मला होणारा आनंद म्हणजेच शिवाचा आनंद आहे. म्हणजे माझं हे जे शरीर आहे ती काशी म्हणजेच कोणती काशी आहे. काशी पंचक सांगतोय. मणकर्णिका घाट झाला मनाचा घाट. मनाच्या घाट म्हणजे तिथे जेव्हा लोक जातात ना, की तिथे म्हणे मरण झालं की मुक्ती मिळते. याचा संकल्प काय आहे? देहाचं मरण झाल्याने नसते मुक्ती मिळत त्या ठिकाणी. जो तिसरा जन्म सांगितला ऐतरेय उपनिषदात, की जर मनाची निवृत्ती झाली तर ते मरण आपलं अपेक्षित आहे शिवाला. प्रत्यक्ष जीवाचं मरण, देहाचं मरण अपेक्षित नाही आहे. म्हणजे जीवनमुक्ती जर आपल्याला मिळवायची असेल तर ती मणिकर्णिका घाटावरच मिळू शकते. हा अर्थ मी काढला. मणिकर्णिका घाट म्हणजे बुद्धीचा घाट. आणि त्या बुद्धीच्या काठी जर मी मुक्त असेल, माझं मन क्षीण असेल, हृदय जागृत असेल, तर मला जे मुक्ती मिळत असेल तर तो मणकर्णिका घाट या क्षणी मला प्राप्त होऊ शकतो. जीवनमुक्त अवस्था प्राप्त होऊ शकते. हे शिवतत्व आहे. शिव का? कारण जीवामध्ये शिव आहे. जनात जनार्दन, आणि आपण म्हटलं या ठिकाणी जनात जनार्दन म्हटलं आहे. नरात नारायण. नरामध्ये आनंद घ्यायचा असेल भक्तीचा तर तो नारायणाचा घ्यावा लागतो. आणि जीवात शिव स्वतःच आहे. म्हणजे तुम्ही आत्ताच मुक्त होऊ शकता. बाह्यगंगा, मनकर्णिका आणि काशी शोधू नका. जेव्हा मन शांत होतं आणि अहंकार निवृत्त होतो तेव्हा आपले अंतःकरणच काशी बनते. आता यावरती थोडा जर विश्वास ठेवला ना आपण, तर या क्षणी आपल्याला प्रत्येकाला हा आनंद मिळू शकतो. अशी तरतूद प्रकृतीनेच करून ठेवली आहे. फक्त तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यामध्ये आला की ते ज्ञान मिळालं की आपल्याला ते सगळी शांती, परमोपशांती आपल्याला मिळू शकते. जर आपल्या अंधाऱ्या खोलीमध्ये खूप दिवसांचा अंधार आहे, अगदी 50-60 वर्ष झाले खोली बंद आहे, बंद खोली आहे म्हणून म्हणायचं की याचा अंधार नष्ट होऊ शकत नाही, असं जर आपण विचार केला तर प्रत्यक्षात एक सूर्याचा किरण जरी त्या खोलीमध्ये पडला तरी 50 वर्षाचा अंधकार एका क्षणात नाहीसा होतो. त्याला क्षणही लागत नाही. तो असं म्हणत नाही 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 50 वर्ष झाले. अहंकार म्हणजे आपलं पुण्य, जन्मानुजन्माचं जरी आपलं पाप असेल, जन्मानुजन्माचं अज्ञान असेल, तरी सत्याचा हा जो धागा पकडला आपण तर त्या धाग्यांनी आपल्या जन्मानुजन्माचं पुण्य क्षीण होतं. पुण्य क्षीण होतं म्हणजे मनही क्षीण होतं. आणि मन क्षीण झाल्यावरच सूर्याचा म्हणजे आत्म्याचा प्रकाश आपल्यामध्ये पडू शकतो. आणि या ज्ञानानेच फक्त आपण मुक्त होऊ शकतो. हीच मणकर्णिका आणि हीच आपली काशी. म्हणजे देहाला वाईट म्हणू का आपण? काशीला काही वाईट म्हणत नाही कधी. काशीसाठी आपण तिथे जातो. मग आपला देह वाईट कसा? देह ही काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग म्हणजेच काया हा देह आहे. नंतर यस्यामिदं कल्पितम इंद्रजालम चराचरम भाती मनोविलासम सच्ची सुखैका परमात्मरूपा सा काशिकाहम निजबोधरूपा. तीच काशी निजरूपाची ज्यात हे सृष्टीरूप इंद्रजाल चल अचल विश्व मनाचं केवळ खेळ म्हणून प्रगट होतं. जो सच्चिदानंद परमात्मा आहे तीच काशी आहे. आणि तीच काशी म्हणजे माझा देह. या देहातून माझा आत्मा अनुभव घेऊ शकतो. खरंच आचार्यांची संकल्पना जर कळली तर बाकी कोणत्याच ज्ञानाची गरज राहत नाही. ते एकदा ज्ञान झालं, आपल्या अंतरंगातल्या आत्म्याला जर जागृती झाली
तर बाकी दुसरं काहीही करण्याची गरज नाही. कोशेषु पंचस्व धीराजमाना बुद्धिर्भवानी प्रतिदेह गे. बुद्धिर्भवानी. आता शिव आणि शक्तीचं मिलन आपण बघतो. म्हणजे शिव आणि शक्तीचा जो विवाह विशेष गाजतो, कारण शक्तीशिवाय अपूर्ण आहे, शक्ती शिवाशिवाय अपूर्ण आहे, प्रकृती पुरुषाशिवाय अपूर्ण आहे. तोच संबंध आपला बघा कसा लावला आचार्यांनी. कोशेषु पंचस्वर धीराजमाना बुद्धिर्भवानी प्रतिदेह गेहम साक्षी शिव सर्व गतोंतरात्मा सा काशिकाहम निजबोध रूपा. त्यांनी म्हटलंय पंचकोशाच्या अधिपताने असणारी आपली ही जी बुद्धी आहे ती बुद्धी भवानी आहे. आता बुद्धी भवानी आहे, आपल्या सगळ्यांना आता लक्षात आलं. बुद्धीला जर आचार्यांनी भवानी म्हटलं तर आपली बुद्धी विश्वनाथाच्या समोर जर शरण असेल तर आणखी काय पाहिजे. या बुद्धीचाच तर सगळा खेळ आहे. प्रकृती आणि पुरुषामध्ये जर बघितलं तर पुरुष हा वेगळा आणि प्रकृती म्हणजे बुद्धी. प्रकृती बुद्धीपासूनच तर आपलं सगळं जग निर्माण झालं. तर ते जग निर्माण झालेली प्रकृती जशी लक्ष्मी आपल्या महाविष्णूंच्या पायाशी आहे, तशीच ही भवानी रूपी बुद्धीसुद्धा काशी विश्वेश्वराच्या चरणी आहेच. त्यामुळे काशी विश्वेश्वराचं स्वरूप प्रगट करण्यासाठी आपली बुद्धी सहाय्यक ठरते. आत्तापर्यंत का ठरत नव्हती? कारण ती बुद्धी भवानी रूपात नव्हतीच. बुद्धी प्रकृतीच्या रूपात होती. फक्त प्रकृतीचा विचार करत होती. तर त्या प्रकृतीच्या रूपाने भवानी असताना आपल्याला शिव भेटू शकणार नाही. मग बुद्धीनेच मानलं की शिव माझ्याजवळ आहे. शिवतत्व जे आहे ते शिवतत्व जे इथे आहे ते या बुद्धीने जर मानलं तर मग ते काय राहिलं शिल्लक? निजबोध रूपा. ते सगळं ज्या प्रत्येक शरीरात तिचा साक्षी असणारा सर्वव्यापी शिव तोच अंतरात्मा मी आहे, ती काशी आहे. आणि आपल्या बुद्धी ज्ञानशक्ती ही पार्वती आहे, तिचं साक्षी चेतना शिव आहे. शिव आणि शक्ती ज्या ठिकाणी राहतात असा हा जो देह आहे तो सुद्धा काशी आहे. किती मोठं संकल्पना समजली. मीच काशी, माझ्यामध्ये येणारा ज्ञानप्रवाह गंगा, त्याचा घाट म्हणजे मणिकर्णिका घाट, तोही माझ्याच जवळ आहे. माझीच बुद्धी आणि माझ्याच जवळ असलेला माझा आत्मा, हे सगळं जर माझ्याच जवळ आहे तर इतरत्र शोधण्याची गरज काय? शोधलं उत्तमच आहे, शोध घ्यायचाच आहे. बाहेरचाही शोध का घ्यायचा नाही? कारण देह आहे तोपर्यंत बाहेर दृष्टी जाणार आहे. बाहेर दृष्टी गेल्यावर त्याचा आनंद घेत असताना पहिल्यांदा आधी माझा आत्मा तर शांत पाहिजे. मनोनिवृत्ती परमोपशांती सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. हे मणिकर्णिका घाटावरती मिळालेली जी शांती आहे त्या शांती स्वरूप परमात्म्याचा उदय झाल्यानंतर मग दिसणारी प्रकृती माझ्या हाताखाली नाही का वाटणार? जर मीच शिव आहे तर प्रकृती माझ्या हाताखाली आहे. प्रकृतीचा अधिपतीच मी आहे. मी काय आहे? कारण मी त्याचा अंश असल्यामुळे त्या प्रकृतीचा अधिपती मी स्वतः आहे. हे सगळं मी करतो आहे. मग हे सगळं जर मी करतो आहे, माझ्याकडून होत आहे, तर या ठिकाणी सुखदुःखाचा प्रश्न येतोच कुठे? सगळंच माझं आहे. आपल्या घरी एक मुलगा आई असते आणि आईला कधी एक वाईट मुलगा असतो आणि एक चांगला मुलगा असतो. तर ते चांगल्याही मुलाला ती आपलं म्हणते, ती अर्थातच म्हणते सुपुत्राला. पण एखादा जो तिच्या मनासारखा वागत नाही त्यालासुद्धा ती स्वतःचं मानते. म्हणजे काय असतोच तिचा तो. इतकं प्रेम असतं तिचं. समजा तिचा मध्येच मृत्यू झाला तरीसुद्धा ती म्हणते या मुलाचं भलंच व्हावं. माझ्या हातात आता काही राहिलं नाही पण त्याचं भलं व्हावं. ही जी आईची अवस्था आपण बघितली तीच अवस्था आपली होते जीवाची. जेव्हा आपण स्वतःला व्यापक स्वरूपामध्ये समजतो, काशीमध्ये देह आहे हे जर कळलं तर ही अवस्था झाल्यानंतर सुखदुःखाचा प्रश्न येतो कुठे? आधीच मुळात प्रकृतीने चंद्राला क्षीण केलं आहे आणि सूर्याला तप्त तेजस्वी असा सूर्य आपल्या मनामध्ये पेटवला आहे आणि तोही निघून गेला. नंतर तोही निघून गेला, चंद्रही क्षीण झाला आणि काळ्याकुट्ट अंधारामध्ये जो प्रकाश पडतो तो स्वतःचा प्रकाश आहे हे पटेल. आता काळ्याकुट्ट अंधारामध्ये हे सगळं घेतल्यानंतर, तो ज्ञानप्रवाह गंगेचा आपण घेतल्यानंतर जर आपल्या अंतरात्म्यातला प्रकाश उमटला तर तो शिवतत्व आहे. म्हणजे बघितला आदित्य आणि उमटला शिव. मग शिव आणि आदित्य संबंध आहे असं मानायला आता माझ्या बुद्धीला खूप आनंद होतो आहे, जी बुद्धी कधीच ऐकत नव्हती. काशी म्हणजे काशा हि काश्यते काशी, काशा हि काशते काशी, काशी सर्व प्रकाशिका सा काशी विदता येन तेन प्राप्ता हि काशिका. किती गोड श्लोक आहेत सगळे आचार्यांचे. काशा हि काशते काशी, काशी सर्व प्रकाशिका सा काशी विदिता तेन तेन प्राप्ता हि काशिका. म्हणजे काशी म्हणजे प्रकाश, जी सर्वांना प्रकाशित करते. म्हणजेच आमचा देह या आमच्या आत्म्याला प्रकाशित करतो. ज्याला अंतःकरणाचं ज्ञान झालं त्याला सहज काशी प्राप्त होते. आणि अशी काशी प्राप्त झाल्यावर तो जीवनमुक्त अवस्थेतला जीव याच क्षणी
आनंद घ्यायला सुरुवात करतो. ज्ञानप्रकाशात जेव्हा आत्मस्वरूप प्रगटते ती रात्र म्हणजे आजची रात्र, त्यासाठी अतिशय मनाची तयारी पाहिजे. आजची रात्र जी आहे ती सूर्याचा ज्ञानप्रकाश झालेला आहे, चंद्र क्षीण झाला आहे आणि त्यावेळी जर ते आपल्याला आत्मस्वरूप दिसलं स्वतःचं, बघा इतर काहीही शोधायची गरज नाही आहे. जे आत्तापर्यंत शोध घेत होतो ते बाहेर घेत होतो. आता आत्मप्रकाशाचा जर शोध लागायचा असेल तर त्या क्षणी स्वतःची साधना नाही का लागणार? मार्गदर्शन गुरूंचं आहे, आशीर्वाद सगळ्या मोठ्यांचा आहे आणि देवाचा आहे, पण शोध तर स्वतःला घ्यावा लागणार आहे. तो जर शोध घेतला आणि त्या अंधाऱ्या रात्री जे ऋषीमुनींनी देऊन ठेवलेला मुहूर्त आहे तो, त्या मुहूर्ताला सगळीकडे अंधार असताना आपला आत्मप्रकाश जर प्रगट झाला तर अंतर्गत आत्मज्ञान म्हणजे खरं तीर्थ आहे. आणि या तीर्था मग मणिकर्णिका घाटावर का बरं मुक्ती मिळते? याचं कारण मिळतं कारण मणिकर्णिका घाटामध्येच आत्म्याचा प्रकाश प्रगट होऊ शकतो. त्या ठिकाणी म्हणे कानात शिव येऊन सांगतात राम नाम सत्य है, हे त्या ठिकाणी सांगतात. पण त्या देहाला काही कळत असेल का हो? त्या देहाला काही कळतं का? तिथे त्या मणिकर्णिका घाटावर आपल्याला नेलंही आणि नेल्यानंतर जर शिवानी सांगितलं रामनाम सत्य आहे, बरोबर आहे, पण तो देह तर निघून गेला आहे. मग देह निघून गेल्यावर त्याचा काय उपयोग? त्यापेक्षा आत्ताच आमच्या कानात शिवानी सांगितलं रामनाम सत्य आहे, तर आतापासून जे जीवन सुरू होतं त्या तिसऱ्या जन्माला आपण अगदी आनंदाने सामोरं जाऊ शकतो. तेव्हा शिवशब्द खरे होतील की सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम हे शब्द केव्हा खरे होतील? आमच्या कानात आत्ताच मणिकर्णिका घाट असेल, आमच्या मनात काशी हे देह असेल, मग त्या काशी विश्वेश्वराला जो शिवाच्या शब्दांनी आनंद मिळतो. लागतोय का संबंध? खूप मोठा संबंध असला तरी आपल्याला या ठिकाणी सांगत असताना असा आनंद सांगायचा आणि तो विचार करायचा. हे ज्ञानरूपी गंगा आहे. दर काशी क्षेत्रम शरीरम त्रिभुवन जननी व्यापिनी ज्ञान गंगा भक्ती श्रद्धा गयेयम निज गुरुचरण ज्ञान योग प्रयाग. आता प्रयाग याला त्या ठिकाणी संगमाचं महत्त्व आहे. भक्ती विश्वश्वयो तुरीय सकल जनमत साक्षीभूतोंतरात्मा देहे सर्व मदीये यदि वसती पुनस्तीर्थ मन्यात किमस्ती. हे शरीर काशी क्षेत्र आहे, ज्ञानाची गंगा आत वाहते आहे. बघा, हे शरीर काशी क्षेत्र आहे, ज्ञानाची गंगा आत वाहते आहे. भक्ती श्रद्धा आहे. भक्ती श्रद्धा या गयारूपी पवित्र गयेला म्हणतात, तीर्थ म्हणतात. हे सगळं स्नान कर, या सगळ्याचा अर्थ जिवंतपणी लावायचा, मेल्यानंतर नाही. मेल्यानंतर गयेला श्राद्ध करणे म्हणजे याच क्षणी भक्ती श्रद्धा जर निर्माण झाली तर गयेची मुक्ती जी आहे ती या जीवाला मिळते. गुरुचरणांवरील ध्यान म्हणजे तो प्रयाग आहे. गुरुचरणावर जर आपण नतमस्तक ठेवलं तर तिथला जो प्रयाग आहे संगम, तो संगम म्हणजे प्रीतिसंगम, ज्ञानाचा आणि भक्तीचा संगम होतो, ते प्रयाग आहे. माझ्या अंतःकरणात जो तुरीय विश्वेश्वर साक्षीभावाने वास करतो, जरी हे सर्व माझ्या देहात आहे तर बाहेरचं तीर्थ पाहण्याची मला काय गरज आहे, असं आचार्य म्हणतात. बरं, आता आपल्यामध्ये जर हे तीर्थ जागृत झालं तर आपण त्या तीर्थावर गेल्यावर किती आनंदी हो. ते तीर्थ नाही का, ते भौगोलिक सांगितलं आहे त्यांनी, तुमच्या डोळ्यांनी बघण्यासाठी तिथलं तीर्थ आणि अंतःचक्षुनी बघायसाठी आतलं तीर्थ. जय जय रघुवीर समर्थ. हे सगळं सूर्याच्या आपल्या आता उदय होणार आहे सूर्य, त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये ह्या आत्म्याकडून घेतलेल्या तेजामध्ये चंद्राला क्षीण करून रात्री अनुभवायचा आहे. बाहेरचं तिसरं काय? आदि शंकराचार्य म्हणतात, जो मनुष्य अंतःकरणात आत्मज्ञान श्रद्धा भक्ती आणि गुरुचरण ज्ञान ठेवतो त्याच्या शरीरात सर्व तीर्थे एकवटलेली आहेत, तोच खरा काशीवासी मोक्षप्राप्त जीव आहे. आता आणखी काय स्पष्ट करायला पाहिजे? आदित्य सांगितला, चंद्र सांगितला, मोक्षप्राप्त जीव सांगितला, आपला आणि त्याचा संबंध सांगितला. देह कसा असला पाहिजे? देह जावा असं कोणीच म्हणत नाही, पण देह असताना त्या काशी विश्वेश्वराचा अनुभव जर आपण घेतला तर यासारखा भाग्यवान कोणी नाही. हे महाशिवरात्रीचं 2 महिन्यापासून चाललेलं जे हे आहे त्याचं थोडक्यात सांगणं म्हणजे थोडं कठीणच आहे. पण ते सांगत असताना याचं सगळ्याचं सार हे आहे की हे सगळे लोक जे सांगतात ते भौगोलिक सांगतात. आता 5 प्रयागावर बोलली का, 5 प्रयोगाचं काय, प्रयागांचं काय वैशिष्ट्य आहे गंगाच्या, ते सगळं आपल्याला जर विशेष रूपाने माहिती झालं तर आपला हा आतला काशीश्वर म्हणजे विश्वेश्वर प्रसन्न नाही का होणार? दुसऱ्या कशाची त्याला गरज नाही. म्हणून अंतर्मनाची शांती ही काशी. म्हणून पुन्हा म्हणते, मनोनिवृत्ती परमोपशांती सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. अशी आतमध्ये मिळालेली शांती ती खरी काशी. काशी म्हणजे अंतःप्रेरणा, गंगा म्हणजे ज्ञानाचा प्रवाह, मणिकर्णिका म्हणजे मनाचा विलय.
मनाचा विलय, गया म्हणजे श्रद्धा आणि भक्ती, आणि प्रयाग म्हणजे गुरुचरण ज्ञान आणि साधनेचा संगम. गुरुचरणाचं ध्यान आणि साधनेचा संगम असं सगळ्या गोष्टी झाल्या की विश्वेश्वर तुर्य म्हणजे आत्मस्वरूप साक्षी प्रगट होतो. आणि हे महाशिवरात्रीला घडत असतं. बोलण्यासारखं खूप आहे, थोडक्यामध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करते. आता हे झाल्यानंतर, एवढं झाल्यानंतर, अरे वेळ, बरं शिवतत्व, एक मिनिटात शिवतत्व सांगू का? बरं, अर्जुनाने कृष्णाला प्रश्न विचारला. 5-10 मिनटं वेळ झाले ना. अर्जुनाने कृष्णाला प्रश्न विचारला. आता हे जीवनमुक्त अवस्थेबद्दल आपण बोललो, देहाबद्दल. या देहाबद्दल जेव्हा संबंध आला आणि आत्म्याला जर शांती मिळाली तर ती मनकर्णिका घाट आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला कानामध्ये शिवानी सत्य सांगितलं. आज आत्म्याच्या प्रकाशात शिवानी सत्य सांगितलं की सत्य हे आहे, सत्यम शिवम सुंदरम तूच आहे, मी आणि तू काही वेगळा नाही. अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी हे दोन्ही बोधवाक्य सूर्याच्या प्रकाशात आणि रात्री चंद्राचा विलय झाल्यावर जर एखाद्या जीवानी अनुभवले तर तू मी आणि मी काही वेगळा नाही. मग कशाची दुःख आणि चिंता राहील बघा. आता मृत्यूनंतर काय होतं असं आपल्या अर्जुनानी कृष्णाला विचारलं. मृत्यूनंतर काय होतं? हे जग आपण देहाचं सांगितलं. मृत्यूनंतर काय होतं तर आपण म्हणजे पुनर्जन्म सांगता नेहमी तर या विषयातलं मला ज्ञान नाही, तर मला थोडंसं सांगा. तर श्रीकृष्ण म्हणतात, या सृष्टीतील प्रत्येक प्राणी मृत्यूनंतर आपल्या कर्मानुसार प्रथम परलोकात जातो. तिथे तो पूर्वजन्मातील पुण्य आणि पाप यांचं फळ काही काळ भोगतो. पण फळ भोगून संपलं तेव्हा तो पुन्हा मृत्यूलोकात जन्म घेतो. हा लोक कर्मलोक आहे, कारण केवळ येथे प्राण्याला सर्व कर्म करण्याचा अधिकार आहे, त्यातून प्रारब्ध घडतं. असा हा जो मृत्यूलोक आहे, असा तुमचा आत्म्याचा प्रवास मागच्या जन्मापासून सुरू झाला आहे, असं कृष्णाने सांगितलं. उत्तर दिलं आहे अर्जुनाला, आणि ते आपल्यासाठीच आहे. मग अर्जुन म्हणतो, मग आपल्या पृथ्वीला मृत्यूलोक का म्हणतात? तर कृष्ण सांगतो त्याला की कारण केवळ ह्याच लोकात जन्म आणि मृत्यूची वेदना आहे, बाकी कोणत्याही. तुमचा हा व्हिडिओ खूप हलतोय दादा. याच लोकामध्ये जन्म आणि मृत्यूची वेदना भोगावी लागते मृत्यूलोकामध्ये, म्हणून याला मृत्यूलोक म्हणतात. अर्जुन म्हणतो, म्हणजे इतर लोकांमध्ये मृत्यू नसतो का? म्हणजे इतर लोकांमध्ये मृत्यू नसतो? कृष्ण म्हणतो नाही, कारण मृत्यू शरीराचा होतो. मृत्यू शरीराचा होतो, त्या ठिकाणी शरीरच नाही आहे कुठे, फक्त मृत्यू लोकामध्ये. दादा रामकृष्ण दादा, तुमचा व्हिडिओनी खूप त्रास होतोय डोळ्याला. तुमचा व्हिडिओनी खूप त्रास होतोय डोळ्याला माझ्या. दादा तुमचा व्हिडिओ बंद करा, ते व्हिडिओने डिस्टर्बन्स होत आहे. खूप दिसतच, म्हणजे मला बोलताच येत नाही आहे. हा, तर मृत्यू शरीराचा होतो म्हणतात, आत्म्याचा नाही. मग आत्मा ज्या ठिकाणी नुसता आत्माच वावरतो त्याचा मृत्यू कसा होईल? त्याचा मृत्यू म्हणजे आत्मा न जन्मतो न मरतो, हे तर आता आपल्याला माहिती आहे. म्हणजे मृत्यूलोक यामुळे होतो कारण देहाचा मृत्यू होतो. म्हणजे आपला आत्मा जिथून आला तेव्हा अमर होता, आता आहे देहामध्ये तरी अमरच आहे, पण जाणारा देह आहे. त्यामुळे अर्जुन म्हणतो, मग आत्म्याला सुखदुःख नसतं असं आपण म्हणता, तर मृत्यूनंतर स्वर्ग नरकात सुखदुःख कोण भोगतो? कृष्ण म्हणतो, आत्म्याला काही आणि कुठेही सुखदुःख नाहीच आहे. आत्मा माझा अविनाशी पण सुखदुःख ही मायेची रचना आहे. आता समजलं? मायेची रचना म्हणजे आली कशावरती? मनावरती. त्यांनी व्हिडिओच नाही बंद केला अजून. मायेची तुम्ही तुमचा व्ह्यू जो स्लाइड करून पहा, म्हणजे फक्त तुम्ही दिसाल ते दिसणार नाही बाकीचं. दादा तुमचा व्हिडिओ बंद करा, व्हिडिओने डिस्टर्बन्स होत आहे. आता मी इकडे घेतला, मला इकडे घेतला, जाऊ दे. तुम्ही स्लाइड करून पहा. पाहिलं. मग ही जी आता बघा इथे मला जे मगाशी म्हणायचं होतं, मायेची संकल्पना मनाची, की मनावर सगळं आहे की नाही. मग सुखदुःख ही मायेची रचना आहे. आपल्याला जे सुखदुःख होतं ते प्रकृतीमध्येच होत आहे. फक्त आपला आत्मा मुक्त होता, आताही त्याच्यामध्ये आहेच तो देहामध्ये, पण देहामध्ये अलिप्तच आहे, साक्षीभावानी बघतो. आणि गेल्यानंतर तो तिसरा जन्म ऐतरेय उपनिषदात जो सांगितलाय तो आत्मा मुक्त आहे. म्हणजे मधल्या काळातच फक्त आपल्याला सुखदुःख आहे ना. मग मधल्या काळातलं सुखदुःख खरं नाही हे समजायचा प्रयत्न कर म्हणतो अर्जुनाला तो. सुखदुःख खरं नाही, जे मला स्पर्श करू शकत नाही ते आत्म्याला कसं स्पर्श करेल? सुखदुःख हे शरीराचे भोग आहेत. कृष्णाने उत्तर दिलं थोडक्यात, हे सुखदुःख शरीराचे भोग आहेत. हे जर आपल्या मनाला आणि बुद्धीला आज पटलं तर मग आपण याच क्षणी मुक्तीची अवस्था भोगू शकतो ना. म्हणजे आधी शंकराचं ऐकलंच कानामध्ये की काशी क्षेत्र झाल्यानंतर आणि मनकर्णिका घाटावरती स्वतः प्रत्यक्ष शंकर आज आपल्याला सूर्याच्या स्वरूपात, सूर्याजवळ बसायचं आज आपल्याला,
आणि सूर्याकडून काहीतरी संकेत घ्यायचा, जो आज आपण बोलतोय तोच संकेत सूर्याकडूनच दिला आहे आपल्याला, कारण उगवतो आहे सूर्य. तर ते जर मनाला पटलं तर अर्जुन म्हणतो मग आता मग शरीर नष्ट झाल्यावर भोग कोण करतं? शरीर नष्ट अरे आपण त्याला मुक्तच करत नाही म्हणून भोगतो. आता या क्षणी जर आनंद झाला, कोणत्याही निर्विकल्प अवस्था आमच्या मनाची झाली, तर भोगायला शिल्लकच काय राहिलं कोणाला, जे आपण योगवशिष्ठामध्ये वागतोय. तर तो म्हणतो, कृष्ण म्हणतो की स्थूल शरीर नष्ट होतं रे, पण सूक्ष्म शरीर नष्ट होत नाही. मग अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टींवरती जे संस्कार असतात ना, ते शरीर जन्म घेतं पुन्हा. प्रत्यक्षात आत्म्याला पुन्हा त्या सूक्ष्म शरीरासाठी जन्म घ्यावा लागतो. म्हणून आपण मनकर्णिकावरती जातो आणि मला मुक्ती दे म्हणतो. तर ती मुक्ती देहाला कशी देऊ शकणार आहे शंकर? कारण त्यांनी सांगितलं देह अमर नाही आहे. पण मुक्ती द्यायला मागतात तिथे, म्हणजे त्याची संकल्पना अशी आहे की आमच्या मनाची, मन, बुद्धी, चित्त, अहंकाराचा विलय झाला म्हणजे याच क्षणी आपला आत्मा मुक्त आहे. संकल्प अतिशय गोड आहे हा जो संकल्प आहे. स्थूल शरीर नष्ट होतं रे बाबा, पण सूक्ष्म शरीरामध्ये जे संकल्प असतात ना, त्या संकल्पाप्रमाणे आत्म्याला जन्म घ्यावा लागतो. मग आता जर माझे संकल्प असतील की मीच शिव आहे आणि मीच आत्मा आहे आणि मीच निर्विकल्प आहे आणि मीच सगळ्या गोष्टी आहे, तर मला शिल्लक काय राहिलं? शून्य. म्हणजेच शंकराचा जो कानात शिवम सत्यम शिवम सुंदरम हा जो मंत्र कानात पडला आपल्या सूर्याच्या साक्षीने, आणि रात्री चंद्राचा विलय झाल्यानंतर त्या क्षणी जर मला 5 मिनटं जरी असं जाणवलं या सगळ्या गोष्टींचा विलय झाला आहे आणि मी अतिशय मुक्त अशा प्रकारचं आयुष्य देह असून सुद्धा जगू शकते, मग त्या सूक्ष्म शरीराची मुक्ती आहे. तोपर्यंत गंगेत स्नान केल्यानंतर देहाला स्वच्छता मिळते, अंतःकरण शुद्धी होत नाही. अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय मुक्ती मिळत नाही आणि मुक्ती जिवंतपणीच मिळते. या 3 मोठ्या संकल्पना आचार्यांच्या आशीर्वादाने आपण बोलताय. विषय मोठा आहे, पण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते आहे की ह्या सगळ्या मुक्तीच्या संकल्पना याच क्षणी मनाच्या पातळीवर, हृदयाच्या पातळीवर जर अनुभवता आल्या, ते ज्ञान जर आपल्याला झालं तर त्यांच्याच कृपेने पुढे ते नेतील ना. मग तो म्हणतो ह्या योनीतून दुसऱ्या योनीत का जावं लागतं? कारण ते सूक्ष्म शरीराच्या त्याच्या इच्छाच तशा असतात की मला पृथ्वीवरच राहायचं आहे, पुन्हा जन्म घ्यायचा आहे. त्या आत्म्याला बिचारायला इतका त्रास होतो की पुन्हा हा मला जन्म घ्यायला लावतो, पुन्हा गर्भवास आहे आणि हे सगळं मला पुन्हा भोगावं लागेल असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा तो तळमळतो. आता जर आपल्याला कळलं की आपल्याला तळमळण्याचं काही कारण नाही, आपण आताच मुक्त आहे, तर तो आत्मा किती खुश होतो. आणि आत्मा खुश होणे म्हणजे सानंदमानंदवने वसंतम आनंदकंदम हतपापवृंदम. मग ह्या 2, मग अर्जुन म्हणतो माणूस देहत्यागानंतर कुठे जातो? शेवटचा प्रश्न विचारते आणि निर्वाण षटक म्हणते माणूस देहत्यागानंतर कुठे जातो? तर तो म्हणतो कृष्ण सांगतात की प्रारब्धाप्रमाणे तो पापपुण्य भोगण्यासाठी भोगयोनीमध्ये जातो. मग आता आपल्याला भोगायचं का नाही हे आपण आता ठरवायला पाहिजे. ज्ञानाचा प्रकाश आपल्यामध्ये, ज्ञानरूपी गंगा प्रगट व्हायला पाहिजे आणि ती ज्ञानरूपी गंगा एकदा प्रगट झाली तरच आपण आपला मुक्ती करू शकतो. अन्यथा गयेवर जाऊन आपल्या देहाची मुक्ती मिळत नाही. मुलाला पुण्य मिळेल पण त्याची मुक्ती या आत्म्याला मिळत नाही. आत्मा आणि देह वेगळा आहे ना, हा मुलगासुद्धा आपला याच देहापुरता आहे. त्यामुळे मुलांनी मुक्ती गयेवर जाते याचा आता भौगोलिक अर्थ कलियुगामध्ये काढायला पाहिजे. ते भौगोलिक स्थान आहे आणि आंतरिक स्थानाची मुक्ती आपल्याला या क्षणी जीवनमुक्त अवस्था आत्ताच मिळू शकते, याच वेळी क्षीण आहे. मग त्यानंतर मुलांनी त्याची शांती केली काय मनकणिकेवर जाऊन किंवा न केली काय, त्याच्याशी त्याचं पापपुण्य निगडित आहे. माझी मुक्ती आत्ताच झालेली आहे. आणि जोपर्यंत आपली मुक्ती स्वतःचा जीव स्वतः करून घेत नाही, या ज्ञानप्रकाशामध्ये समोर दिसतोय शिव, त्याच्या प्रकाशाच्या साक्षीने जर आपण स्वतःची मुक्ती करून घेतली तर आपल्यासारखं भाग्यवान आपण. म्हणून जोपर्यंत पुण्य शिल्लक असते तोपर्यंत स्वर्गात सुद्धा आनंद घेतो. पुण्य संपलं की स्वर्गातून पुन्हा मृत्यूलोकात येतो. मृत्यूलोक जर सोडायचा असेल तर फक्त मनाला शुद्ध करणं, याच्यापेक्षा दुसरा तुझ्याजवळ मार्गच नाही म्हणतात. आणि पहिल्यांदा यज्ञ दान तप करून आधीच्या काळामध्ये मुक्ती मिळू शकत होती, कारण तेवढं पवित्र वातावरण होतं. आता त्या अपवित्र वातावरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाही कलियुगामध्ये. त्यामुळे तुझं मन या क्षणी जर मनकर्णिका घाटासारखं शुद्ध झालं आणि आतमध्ये तुला जर चेतन अवस्था प्राप्त झाली तर तू या क्षणी बाकी मुक्ती मिळू शकतो. हे कलियुगाचं अतिशय चांगलं वैशिष्ट्य आहे. जे इतर युगात शक्य नव्हतं ते कलियुगात शक्य आहे, असा कृष्ण आपल्या अर्जुनाला उपदेश थोडक्यात सांगितलं आहे सगळं. असा हा उपदेश देतो ज्ञानाचा. आणि तो ज्ञानगंगा, एकदाची गंगा ही पवित्र नदी जर आपल्या मनामध्ये निर्माण झाली, उत्पन्न झाली ज्ञानाचा प्रवाह,
आणि रात्री ते ज्या शिवांनी जी स्वतःच्या डोक्यामध्ये आपला चंद्र घेतलाय, ते चंद्र मनाचा कारक असल्यामुळे मनाला अगदी शांत करून टाकायचं, मनाची निवृत्ती करायची, चित्ताची निवृत्ती करायची, अहंकाराची निवृत्ती करायची. तेव्हा कुठे आपल्यामध्ये असलेला प्रकाश असा तेजस्वी भक्तांना दिसतो म्हणतात महाशिवरात्रीला. महाशिवरात्रीचं किती मोठं पर्व आहे की ज्या ठिकाणी सूर्य नाही, चंद्र नाही, पण लोक आपले स्वतःच्या आनंदामध्ये आनंद असा घेत असतात. हे शिवतत्व आहे. म्हणून जीवामध्ये शिव, नरात नारायण, जनात जनार्दन आणि जीवात शिव म्हटलंय, ते शिवतत्व महाशिवरात्रीला केवळ शक्य आहे. मग आता आपल्याला शेवटी फक्त आचार्यांचा आशीर्वाद घेऊ आणि निर्वाण षटकांनी आपण या निरूपण थांबवू. मनोबुद्ध्यंकार चित्तानि नाहं, न चक्षोत्र जिह्वे, न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमि, न तेजो न वायु, चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं, न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु, न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु, न वा सप्तधातुर्न वा पंचकोश. कोणीच नाही म्हणतात मी. न वाक्पाणिपादौ न चोपस्थवायु, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ, मदो नैव मे नैव मात्सर्यभाव, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष, चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं, न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञा, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं, न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य, चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं, अहं निर्विकल्पो निराकाररूपो, विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समत्वं न बुद्धिर्न बन्ध, चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं. आणि अतिशय सोपं करून शेवटचं याचं मराठी म्हणते आणि निरूपण थांबवते. मती चेतनामान बुद्धी नसेमी, अगदी स्पष्ट आहे. मतिमान चित्तनामान बुद्धी नसेमी, जिभा कान डोळे नसे नासिकामी, न आकाश पृथ्वी न वारा प्रभामी, सदा मोदरूपी खरी चेतनामी, सदा मोदरूपी खरी चेतनामी, नसे नाव ऊर्जा न पी पाच वारे, नसे पाच कोशात धातून सारे, न पायी न हाती न शूशी न वाणी, सदा मोदरूपी खरी चेतनामी, तिरस्कार ना प्रेम ना हावमस्ती, नसे भ्रांतिवाना असूये सवस्ती, पुरुषार्थचारी कदापि नसेमी, सदा मोदरूपी खरी चेतनामी, सदाचार वा सौख्य दुष्कृत्य दुःख, नक्षत्रे क्रतु मंत्र वा वेदवाक्य, न खाणे न मी खाद्य ना भक्षिणारा, सदा मोद चैतन्य मी शुद्ध सारा, यमाची न भीती न वाज्ञाती भिंती, अजन्मा मला माय ना बाप नाती, कुटुंबी सखेना गुरु शिष्य नाही, सदा मोदरूपी खरी चेतनामी, विकारा न थारा न आकार काही, जगा व्यापिले जिंकुनी इंद्रियेही, नसे मोक्षना बंधने एक सारे,
सदामोदरूपात चैतन्य सारे, सदामोदरूपात चैतन्य सारे, सदामोदरूपात चैतन्य सारे. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन भोला राम राम राम. आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चन, पूजाञ्चैव न जानामि. क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. झालेली सेवा शंभूच्या चरणी समर्पित करते आणि या ठिकाणी थांबते.